नमस्कार. आपण समोर बघत आहोत श्री संगमेश्वर मंदिर, जे आहे सासवडमध्ये. दोन नद्यांच्या संगमावर, अर्थात ही समोर दिसते चांबळी नदी अर्थात भोगवती नदी आणि डावीकडची कऱ्हा नदी, या दोन्ही नद्यांच्या संगमावर वसलेले हे सासवडमधील यादव काळातील हेमाडपंथी मंदिर. सासवड बस स्टॉपपासून इथपर्यंत यायला 10 ते 15 मिनिटं लागतील पायी चालत यायला, आणि गाड्यासुद्धा इथपर्यंत येतात. या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं शांत निवांत श्री संगमेश्वर मंदिर. मेन रोडहून आपण या मार्गाने इथून आत यावं लागतं. इथून एंट्री आहे. इथे सुद्धा गाड्या लावता येतात आणि पुढे सुद्धा लावता येतात. इथून आपण एक 3-4 मिनिटं चालल्यानंतर या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. इथे समोर हा बांध घातलेला आहे जिथे संगम आहे दोन नद्यांचा, आणि उजवीकडे आपल्याला एक घाट बांधलेला दिसतोय, आणि समोर हे श्री संगमेश्वर मंदिर. ही चांबळी नदी ओलांडून, अर्थात ही भोगवती नदी ओलांडण्यासाठी हा एक छोटा पूल आहे, लोखंडी पूल बांधलेला आहे. इथे पार्किंग आहे, इथे कचरा टाकू नये असं म्हटलेलं आहे, तरी सुद्धा तिथेच नेमका सगळीकडे कचरा टाकलेला दिसतोय. या लोखंडी पुलावरून आपण पलीकडे जायचंय. समोर आपल्याला सुंदर मंदिर दिसत आहे, आणि खाली ही चांबळी नदी आहे. पावसाळ्यात सुद्धा आपण येऊ शकतो. पाण्याची पातळी एवढी जास्त नसते की आपण या पुलावरून जाऊ शकणार नाही. डावीकडे हा घाट बांधलेला आहे. हे मंदिर प्री वेडिंग शूटसाठी सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे. त्यासाठी 500 रुपयाची पावती घ्यावी लागते. इथे समोर आल्यानंतर आपल्याला हे संगमाचा क्षेत्र बघायला मिळतं. दोन नद्यांचा संगम आहे, आणि तिसरा संगम आहे आपण सर्वांनी टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा. मंदिराच्या भक्कम पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला दर्शन होते नंदीचे, आणि या मंदिराचे आपल्याला 2 नंदी या ठिकाणी दिसत आहेत. हेमाडपंथी मंदिराचं वैशिष्ट्य असतं की त्यांचे नंदी हे अत्यंत देखणे असतात आणि भव्य असतात. नंदीच्या अंगावरील आभूषणे, झूल, त्यांच्या घंटा या सर्व अतिशय कोरीव आणि सुंदर अशा नक्षीकामाने सजवलेल्या असतात. इतक्या कठीण दगडावर इतकं नाजूक हाताने काम करणं खरोखरच हे कौशल्याचं असतं. हेमाडपंथी मंदिराची दुसरं वैशिष्ट्य दिसतं आपल्याला, ते म्हणजे याचे सुंदर असे खांब आणि दीपमाळा. उजवीकडे एक दीपमाळ आहे आणि डावीकडे एक दीपमाळ आहे, आणि समोर सुंदर अशा खांबांवर उभं असलेले हे मंदिर. हेमाडपंथी मंदिराचं पहिलं वैशिष्ट्य, पहिला भाग असतो हा नंदी मंडप. इथे दोन नंदी दिसले. या नंदीला रंग दिलेला आहे, त्यामुळे थोडा रंग वेगळा दिसेल, पण याची सुद्धा रचना जी ती अतिशय सुंदर आहे, कोरीव आहे. अशा भव्य मंदिरात आपल्याला भव्य नंदी हे सासवड, वाई, सातारा या भागातील सर्व हेमाडपंथी मंदिरांमध्ये दिसतील. हेमाडपंथी मंदिरांच्या या खांबांना एक वेगळं महत्त्व असतं. हे संपूर्ण खांब एका शिळेतून केलेले असतात. यानंतर प्रवेशद्वाराशी आपल्याला शरभ या प्राण्याचं शिल्प दिसतं. शरभ या प्राण्यामुळे सर्व वाईट आत्मे
वाईट विचार दूर राहतात अशी मान्यता आहे. शरभ हा काल्पनिक प्राणी आहे. श्री गणेशाचं वर छोटी मूर्ती, त्यातून प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हा आपल्याला अंतराळचा भाग दिसतो. हेमाडपंथी मंदिरात रचनेमध्ये दुसरा भाग असतो. नंदी मंडपानंतर अंतराळ, आणि अंतराळ हा या खांबांवर उभा असतो. तिथे साधारणतः आपल्याला कासवाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. हे जे सर्व खांब आहेत, हे खांब एका शिळेतनं केलेले असतात. एकाच दगडामध्ये हे पूर्ण रचना कोरीव पद्धतीने केलेली असते. आणि त्या अंतराळानंतर आपण प्रवेश करतो गर्भगृहामध्ये, ज्याच्या प्रवेशद्वारावर श्री गणेशाची छोटेखानी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्या आजूबाजूला बहुतेक बुद्धी यांच्या मूर्त्या असाव्यात. आणि आता आपण प्रवेश करतो आहोत गर्भगृहामध्ये, ज्या ठिकाणी आहे श्री संगमेश्वर. अतिशय विविध रंगाच्या फुलांनी सजवलेली ही श्री संगमेश्वराची आकर्षक स्वयंभू पिंड. गर्भगृहातून पुन्हा बाहेर आल्यानंतर आपण या अंतराळात आहोत. या ठिकाणी हा स्तंभ बघू शकतो. हा पायापासून छतापर्यंत एकाच दगडातून बनवलेला आहे, एका शिळेतून बनवलेला आहे. हे सर्व स्तंभ एकमेकांशी समांतर आहेत आणि त्यांची उंची, लांबी, रुंदी, त्यावरील नक्षीकाम हे सर्व एक समान आहेत, अगदी एका साच्यात बनवल्याप्रमाणे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्या नजरेस पडते ही सुंदर अशी दीपमाळ, जी 12 स्तरांची आहे. या दोन्ही बाजूला भव्य अशा दीपमाळा आहे. आणि मग आपल्या दृष्टिक्षेपास येतं हे सुंदर हेमाडपंथी मंदिर. यांच्या भिंतीवर केलेलं हे कोरीव बांधकाम आपलं विशेष लक्ष वेधून घेतं. यावर निसर्गाच्या विविध रूपांच्या रचना केलेल्या आहेत. पानं आहेत, वेली आहेत, फुलं आहेत. यांच्या रचना, या फुलांच्या रचना या भिंतीवर केलेल्या दिसतात. हेमाडपंथी मंदिराचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळते याचा चांदणीच्या आकाराचा निमुळता होत जाणारं शिखर. आणि या शिखर अर्थात हा गर्भगृहाचा शिखर असतो. आणि याची रचना बघा, चांदणीच्या आकाराने टप्प्याटप्प्याने कमी होत गेलेली दिसते. आणि याचा खाली पाया सुद्धा चांदणीच्या आकाराचा आहे. पुढील भागात आपण जवळच बघणार आहोत. उजव्या हाताला मंदिराच्या शेजारीत एक छोटेखानी मंदिर आहे, जे कऱ्हा नदीच्या काठावर धार्मिक विधीसाठी बांधलेले असावे. हे आहे श्री ओंकारेश्वर मंदिर. आणि ही कऱ्हा नदीचे पात्र, आणि समोर हे खाली खडकेश्वराचं मंदिर होतं. असेच मंदिर दुसऱ्या बाजूस, या बाजूस आहे. हे श्री अरण्येश्वरचं मंदिर आहे. हे चांबळी नदीच्या घाटावर बसवलेलं आहे. दोन्ही बाजूने घाट आहे, दोन्ही बाजूने धार्मिक विधींसाठी वेगवेगळे मंदिर आहेत. आणि मध्यभागी आहे श्री संगमेश्वराचं मंदिर. ही दीपमाळ 12 स्तरांची कमळाच्या फुलावर आहे, अशा पद्धतीची रचना केलेली आहे. ह्या मंदिरासारखं हुबेहूब मंदिर जवळच आहे चांगावटेश्वर मंदिर. त्या मंदिराचे फोटो आणि ह्या मंदिराचे फोटो आपल्याला एकसारखे वाटतील, इतकी समानता या दोन मंदिरांमध्ये आहे. त्यांच्या रचनांमध्ये, त्यावर केलेल्या नक्षीकामामध्ये अतिशय समानता आहे. जर आपण संगमेश्वराचं मंदिर बघायला आलात तर चांगावटेश्वराचं मंदिर जरूर बघा. त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा आपल्याला मी लिंकमध्ये देणार आहे.
या दीपमाळ्यांचं वैशिष्ट्य त्या प्रत्येक आधाराखाली जे स्वतंत्र फूल असे केले ते सुद्धा एका फुलापेक्षा वेगळे, इतकं वैविध्य या फुलांच्या रचनेमध्ये बघायला मिळतं. आकारामध्ये असेल, उठावामध्ये असेल. हा जो अष्टकोनी पाया आहे याच्यावर सुद्धा जी फुलांची चित्रकृती काढलेल्या आहेत त्या सुद्धा अतिशय सुंदर आहेत. इथे एक छोटेखानी पिंड आपल्याला दिसते. इथे मागच्या बाजूला आपल्याला प्री वेडिंग फोटोशूट चालू दिसते. बघा फोटोग्राफर आहे. ही शरभाची शिल्पकृती आहे आणि प्रवेशद्वाराशी आपल्याला श्री गणेशाची शिल्पकृती दिसते आणि आतमध्ये हा भव्य असा अंतराळ मंडप जेथे कासवाची मूर्ती असते आणि समोर असतो महानंदी आणि नंदी मंडप असे सुद्धा म्हणतात. आणि भव्य असे खांब जे हेमाडपंथी मंदिराचे वैशिष्ट्य आहे. याच्या भिंतींवर जर आपण बघितलं तर ही वेगवेगळ्या फुलांच्या रचना आणि आकार आहेत. आणि याचा जर पाया बघितला तर हा सुद्धा चांदणीच्या आकाराचा आहे की जो हेमाडपंथी मंदिराचं वैशिष्ट्य असतो. आणि ही चांदणी टप्प्याटप्प्याने छोटी होत जाते आणि वर शिखरापर्यंत पोहोचते. याच्यासाठीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण ज्या पद्धतीने घेतलेलं असतं ते खरंच आश्चर्यकारक आहे. ही चांदणीची रचना बघा, ह्या अँगलने खूप व्यवस्थित दिसते. आपण जर मंदिरात आला तर हे सगळं बारकाईने बघा. याचा पाया सुद्धा बघा चांदणी कृतीने केलेला आहे. हा गर्भगृहाचा कळस आहे. हे हेमाडपंथी मंदिराचं वैशिष्ट्य असतं. याच पद्धतीची रचना आपल्याला चांगावटेश्वर किंवा पुढे लोणी भापकर आहे बारामतीला जाताना, त्यासुद्धा तिथे श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे लोणी भापकर मोरगावच्या पुढे, तिथे पण आपण जरूर जा. तिथे सुद्धा या पद्धतीचं सुंदर कोरीव काम केलेलं मंदिर आहे. आपण या मंदिराला भेट दिली तर याचं नक्षीकाम जरूर बघा. ज्या मेहनतीने आणि कृतिशीलतेने येथील शिल्पकारांनी यावर काम केलेलं आहे ते बघून आपण थक्क व्हाल. या मंदिराला भेट दिल्यानंतर एक थोडा वेळ आपण खास येथील पुष्पशिल्प बघायला राखीव वेळ ठेवा. कारण इथे जी पुष्पशिल्पे कोरलेली आहेत ती एकापेक्षा एक सरस आहेत आणि एकापेक्षा दुसरे वेगळे आहे. आत्ता आपण ही जी छतावरती बघतो, आता तुम्हाला नजरेने सुद्धा कळेल की दोघांमध्ये फरक आहे. शेजारी शेजारी आहेत तरी सुद्धा त्यांच्या रचना वेगळ्या आहेत. मग त्यांचे आकार मात्र सर्वांचे एकसारखे आहेत. मात्र पाकळ्यांची संख्या बघा, पाकळ्यांचे आकार बघा, त्यांचे स्तर बघा. काही ठिकाणी 2 स्तर आहेत. हे स्तर काही वेळेस एका खाली एक आहे, काही वेळेस एका शेजारी एक आहेत. इथे बघा, एका शेजारी एक आहेत आणि पाकळ्यांच्या बाजूला काही ठिकाणी वर्तुळ आहे, काही ठिकाणी वर्तुळ नाही आहेत. अशा इथल्या इथेच आपल्याला या नंदी मंडपामध्येच 30 पेक्षा जास्त अशा शिल्पकृती बघायला मिळतील. आणि ही पुष्पशिल्पे इतक्या बारीक निरीक्षणातून आलेली असणार आहे. जे इथे शिल्पकार असणार आहेत यांचं वनस्पतीशास्त्राचं ज्ञान चांगलं असणार आहे, पर्यावरणशास्त्राचं ज्ञान चांगलं असणार आहे, यांची निरीक्षण शक्ती तल्लख असणार आहे, ज्याच्या माध्यमातून यांनी हे वेगवेगळे फुलांचे आकार प्रत्यक्षात बघितले असतील किंवा रचना तयार केल्या असतील आणि त्याचा वापर या ठिकाणी त्यांनी या मंदिरात केलेला दिसतो. अशीच पुष्पशिल्पे आपल्याला चांगावटेश्वराच्या मंदिरात सुद्धा बघायला मिळतील. त्याचा व्हिडिओ मी लिंकमध्ये शेअर करणार, तो सुद्धा आपण जरूर बघा. आणि इथे मंदिरात आल्यानंतर एक खास वेळ यातील प्रत्येक फूल निरखून बघा. जसं या छतावर याची रचना आहे तशीच रचना बाहेरच्या बाजूला सुद्धा आहे. आपण ती सुद्धा बाहेरची फुलं इथे बघणार आहोत. ही जी पानांची रचना आहे यातला जो काही वक्र आहे तो वक्र बघा, त्याच्यामधली जी समानता किंवा त्यातला मधली जी सुकरता आहे ती किती सुंदर आहे बघा. जणू काही टेन्सिलने कोरलेले असे नक्षीकाम असावे असे वाटतंय. आपण इतक्या बारकाईने जर हे मंदिर बघितलं तर आपल्याला 2-3 तास सहज लागतील. आणि आलात, भक्तिभावाने आलात, फोटोसाठी आलात तरी सुद्धा या मंदिराच्या शिल्पकलेचा आनंद जरूर घ्या.
खाली जी आपण रचना बघतो ही चांदणी सारखी स्टार शेप मध्ये आहे. ते दाखवतं की ही हेमाडपंथी रचनेची पद्धत आहे. आता आपण ह्या फुलांच्या रचना बारकाईने एक एक बघा. यादव काळ हा महाराष्ट्रातील शिल्पकलेच्या दृष्टीने सुवर्ण काळ होता. या काळातील कोल्हापूर, सातारा, वाई, संभाजीनगर, पुणे येथील अनेक विविध हेमाडपंथी मंदिर आपल्याला दिसतील. यादवांची राजधानी ही देवगिरी, जे संभाजीनगर जवळ आहे, तिथे होती. या यादव राज्यातील हेमाद्री पंत यांनी तयार केलेली ही स्थापत्य शैली आहे, ज्याला आपण हेमाडपंथी स्थापत्य शैली असं म्हणून ओळखतो. हा कऱ्हा नदीवरील घाट आहे आणि समोर खडकेश्वराचं मंदिर दिसतंय.
आणि आपल्या मागे जिकडे आता कॅमेरा जाणार आहे तिकडे ओंकारेश्वर मंदिर आहे. असेच मंदिर पलीकडच्या बाजूला आहे जे अरण्येश्वराचं मंदिर आहे आणि जे चांबळी घाटावर आहे. दोन्ही नद्यांवर स्वतंत्र घाट घातलेले आहेत. दोन्हीकडे स्वतंत्र विधी करायचे असतील यासाठी दोन्हीकडे या घाटांची बांधणी केलेली दिसते. पुण्यापासून अवघ्या अर्ध्या दिवसाच्या अंतरावर असलेल्या हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील यादवकालीन या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या. येथे आपल्याला दगडी स्थापत्य कलेचे अप्रतिम सौंदर्य, शांत विरम्य निसर्ग आणि पवित्र भगवान शिवाच्या कृपेचा आध्यात्मिक अनुभव असा सर्वांगीण आनंद एकाच ठिकाणी नक्की अनुभवता येईल. हिरवाईने नटलेल्या या परिसरात हे मंदिर इतिहास, कला आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडवते. शहराच्या गोंगाटापासून दूर मनाला प्रसन्न करणारा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनल नक्की आपण सबस्क्राईब करा.